नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पॅन कार्ड दुरुस्ती कशी करायची। सर्वात अगोदर आपले पोर्टल ओपन करायचे आहे आणि लॉगिन बटनावरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर लॉगिन बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जो काही यूजर नेम असेल तो यूजर नेम टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली लॉगिन बटनावरती क्लिक करायचे आहे। लॉगिन झाल्यानंतर तुमच्या समोर नोटिफिकेशन दिसेल, इथे क्लोज करायचे आहे। अशा प्रकारे तुम्हाला आपल्या पोर्टलचा इंटरफेस दिसेल। यामध्ये तुम्हाला सगळ्यात वरती NSDL इन्स्टंट KYC पॅन नावाचा जो काही ऑप्शन दिसत आहे, या ऑप्शनवरती तुम्हाला इथे क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा छोटासा फॉर्म ओपन आहे। यामध्ये सिलेक्ट मोडवर क्लिक करून तुम्हाला KYC मोड निवडायचा आहे। साइन मोड चुकूनही निवडायचा नाही, KYC मोड निवडायचा आहे। त्यानंतर करेक्शन पॅन या ऑप्शनवरती क्लिक करायचं। इथे कस्टमरचे आधारप्रमाणे नाव टाकायचे आहे, त्यानंतर कस्टमरची आधारप्रमाणे जन्मतारीख, त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचे आहे, कस्टमरचा मोबाईल नंबर बरोबर टाकायचा आहे, त्यानंतर कस्टमरचा ईमेल ID किंवा तुमच्या शॉपचा ईमेल ID टाकला तरी चालेल। त्यानंतर येथे टिक मार्क करून सबमिट बटनावरती क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसेल। येथे तुम्ही ID घेताना जो काही मोबाईल नंबर दिला होता त्या मोबाईल नंबरने आता लॉगिन करायचे आहे। अशा प्रकारे एक सूचना येईल। त्यानंतर आय ॲग्री बटनावरती क्लिक करायचे आहे आणि तुमचा मोबाईल नंबर टाकून जो काही मोबाईल नंबर असेल तो इथे टाकायचा आहे। इथे एक सूचना दिलेली आहे, ऑलरेडी रजिस्टर प्लीज लॉग इन रजिस्टर मोबाईल नंबर टाकून खाली सबमिट करायचे आहे। त्यानंतर मोबाईल नंबरवरती एक OTP येईल 6 अंकी, तो 6 अंकी OTP येथे टाकायचा आहे आणि खाली सबमिट बटनावरती क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर पुढे NSDLचा पॅन दुरुस्तीचा जो काही फॉर्म आहे तो फॉर्म तुमच्यासमोर अशा प्रकारे ओपन होईल। फॉर्म ओपन झाल्यानंतर इथे दिलेले आहे पेपरलेस KYC पॅन CR ॲप्लिकेशन करेक्शन ॲप्लिकेशन। या फॉर्ममध्ये तुम्हाला सर्वात अगोदर इथे वरती तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, कस्टमरचा आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर खाली पॅन नंबर टाकायचा आहे, कारण पॅन दुरुस्तीचा फॉर्म भर। त्यानंतर इथे आधारप्रमाणे आधी टायटल निवडायचे आहे, त्यानंतर आधारप्रमाणे आडनाव, नाव आणि मिडल नेम हे तिन्ही गोष्टी टाकायच्या आहे। त्यानंतर खाली जन्मतारीख टाकायची आहे, मेल फिमेल हे ऑटोमॅटिक येईल। त्यानंतर टिक मार्क करून सबमिट या बटनावरती क्लिक करायचे आहे आणि पुढील पेजवरती येथे पेरेंट डिटेल टाकायचे आहे। त्यामध्ये नो ऑप्शनवरती अगोदरच क्लिक केलं असेल तिथे काही करायचे नाही। त्यानंतर खाली पेरेंट्सचे फादर नेम टाकायचे आहे, आधी लास्ट नेम टाकायचे, नंतर फर्स्ट नेम, नंतर मिडल नेम हे जे टाकल्यानंतर खाली रिएंटर करायचे आहे, जसेच्या तसे पुन्हा खाली टाकायचे आहे आणि खाली फादर नेमवर इथे तुम्हाला टिक मार्क दिसेल। त्यानंतर सबमिट बटनावरती नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर इथे वेदर फिजिकल पॅन कार्ड इज रिक्वायर्ड, तिथे येस बटनावरती ऑलरेडी क्लिक आहे, त्यावरती काही करायचं नाही। या पेजवरती तुम्हाला कोणत्याही प्रकारे कुठेही काही क्लिक करायची आवश्यकता नाही। त्यानंतर खाली नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचे। नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर पुढच्या पेजवरती तुम्हाला येथे पण काहीच करायची आवश्यकता नाही, कोणत्या प्रकारे कुठेही टिकमार्क वगैरे काही करायची आवश्यकता नाही। हे जे पेज आहे शेवटचं, यावरती फक्त आणि फक्त तुम्हाला प्लेस टाकायचं आहे, जे की तालुक्याचं किंवा जिल्ह्याचं नाव टाकायचं आणि खाली सबमिट बटनावरती क्लिक करायचं। सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर फॉर्मचा प्रिव्ह्यू दिसेल आणि एकदा प्रिव्ह्यू पाहून घ्यायचा आणि खाली कन्फर्म बटनावरती क्लिक करायचे आहे। प्रिव्ह्यू एकदा पाहिला की खाली फक्त आणि फक्त कन्फर्म बटनावरती क्लिक करायचं। जर काही दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही एडिट बटनावरती क्लिक करू शकता शेजारील। कन्फर्म बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल। त्यानंतर KYC ऑथेंटिकेशन करायचं आहे, तुम्ही बायोमेट्रिक आणि OTP बेस करू शकता। तर आपण OTP बेस करणार आहोत, त्यासाठी OTP बेस KYC यावरती क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवरती एक 6 अंकी OTP जाईल आधार नावाने। तो OTP तुम्हाला येथे व्यवस्थित टाकायचा आहे। येथे 6 अंकी जो OTP येईल तो टाकल्यानंतर तुम्हाला खाली सबमिट बटनावरती क्लिक करायचे। जर OTP जात नसेल तर रिसेंड OTP नावाचं बटन पण दिलेलं आहे। सबमिट केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवरती ग्रीन कलरमध्ये आधार ऑथेंटिकेशन सक्सेसफुल असे नाव येईल। कधीकधी थोडा वेळही लागू शकतो, सर्व्हर डाऊन असते, सर्व्हर स्लो असते। त्यानंतर KYC ऑथेंटिकेशन सक्सेसफुल आल्यानंतर खाली ओके नावाचं बटन आहे, या बटनावरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर आता आपल्याला साइन करायचे आहे। साइन ऑथेंटिकेशन करण्यासाठी बायोमेट्रिक बेस साइन आणि OTP बेस साइन अशा 2 प्रकारचे साइन आहे। तर आपण OTP बेस करणार आहोत, तुम्ही बायोमेट्रिक बेस करायचे असेल तेही करू शकता जर कस्टमरच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर। OTP बेस साइनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला साइनची जी काही प्रोसेस आहे ती आता कंप्लीट करायची आहे। त्यासाठी तुमच्यासमोर अगोदर अशा प्रकारे
प्रोटीनचे पेज ओपन, त्यामध्ये इथे टिक मार्क करायचे आहे. खाली इथे तुमचा VID किंवा आधार नंबर टाका. शक्यतो कस्टमरचा आधार नंबरच टाका. त्यानंतर खाली सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार लिंक मोबाईल नंबरला, कस्टमरच्या आधार लिंक मोबाईलला OTP जाईल. जो काही OTP जाईल तो OTP तुम्ही इथे एंटर करू शकता. OTP एंटर केल्यानंतर खाली एक सबमिटचं बटन दिसेल तुम्हाला किंवा व्हेरीफाय OTPचं जे बटन आहे त्या बटनावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली असं दिसेल. आणि हे जे पेज आहे ते आपल्या वेबसाईटवरती पुन्हा रिडायरेक्ट होऊन येईल आणि ॲप्लिकेशन केल्याची एक सक्सेस झाल्याची तुम्हाला पावती दिसेल. तसेच ईमेल IDवरती पण 2 PDF जातात. त्यामध्ये पहिली PDF असते एक रिसिप्टची आणि दुसरी फॉर्मची. प्रोटीन नावाने मेसेज ईमेल IDवरती येतो. त्यात एक रिसिप्ट आणि एक पॅन फॉर्मची PDF असते. अशा प्रकारे तुम्ही पॅन दुरुस्तीचा फॉर्म भरू शकता. मित्रांनो, तुम्हाला पॅन एजन्सी हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये आमचा कॉन्टॅक्ट डिटेल आहे. आम्हाला तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. थँक्यू, धन्यवाद.